विधान भवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे सगळ्यांनाच गेटवर रोखण्यात आलं। पोलिसांकडून सध्या या संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। धमकीचा ईमेल आल्यानं पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। त्यामुळे बॉम्बच्या धमकीमुळे सगळ्यांनाच गेटवर रोखण्यात आलं। पोलिसांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे। बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जी अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती त्या पार्श्वभूमीवरती BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे। विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। आता आपल्याकडूनच ही मी बातमी ऐकली आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तो फोन खोटा होता असं मला सांगण्यात आलेलं आहे। अजूनही जास्त चौकशी आणखी कळेल। मला आता एवढीच माहिती। विधान भवनचे असणारे सुरक्षा कर्मी आणि त्यांचा असणारा जो सुरक्षेचा जो सगळा स्टाफ आहे त्या स्टाफने त्या संदर्भातली असणारी सगळी प्रक्रिया आहे टेहळणीची आणि पडताळणीची ती केलेली आहे। आता मला वाटतं सिच्युएशन अंडर कंट्रोल येईल हळूहळू। या संदर्भात ह्या काही इव्हिल डिझाईन्स असतात की ज्यांना आता ते शेवटी पोलीस यंत्रणा आणखी ह्या सगळ्या व्यवस्थेनं त्या संदर्भात आता चौकशी करायला पाहिजे। मला वाटतं की आता चांगलं अधिवेशनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून काही वैधानिक निर्णय होत आहेत, त्याला कुठंतरी खीळ बसते का असा सुद्धा एक प्रयत्न असू शकतोय। बेलाला असं नाही, बऱ्याच वेळ अशा थ्रेट येत असतात, मंत्रालयात येत असतात, सरकारी कार्यालयात येत असतात। परंतु आज मला असं समजलं की विधान भवनाच्या साईडवर काहीतरी मेल आलेला आहे आणि त्याच्यात धमकी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मला तुमच्याच माध्यमाचा कोणाचा तरी सकाळी फोन आला 8:15ला की बा आम्हाला आज जाऊ देत नाही आहे। त्यावेळेस मी चौकशी केली तर त्यावेळेस मला समजलं की असा मेल आला आहे, थ्रेट आला आहे। त्यामुळे विधान भवनाच्या परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांकडून या सगळ्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, धमकीचा मेल आला होता त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर विधिमंडळ परिसर हा अतिशय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो आणि त्या परिसरामध्ये मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांसारखी नेते मंडळी येत असतात। त्याचप्रमाणे पत्रकार देखील त्याच ठिकाणी असतात। मात्र आज काल रात्री उशिरा विधिमंडळाच्या अधिकृत साईटवरती म्हणजे ईमेलवरती धमकीचा मेल आल्याची धक्कादायक बाब जी आहे ती घडलेली आहे। बॉम्ब ठेवल्याची एक मेल जो आहे तो विधिमंडळाच्या अधिकृत मेलवरती प्राप्त झाला आणि त्यानंतर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। सकाळी काही वेळ विधिमंडळ परिसरामध्ये होतं। सध्या बॉम्ब शोधक नाशक पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। डॉग स्क्वॉड देखील त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। सर्व विधिमंडळामध्ये पासेस जे आहेत ते कसून चौकशी करून मगच त्यांना आतमध्ये सोडलं जातंय आणि सध्या सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे। काही वेळ पूर्वीच सर्व नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देखील मांडलेली पाहायला मिळते। मात्र सध्या विधिमंडळ परिसरामध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हा ईमेल कुठून आला या संदर्भात देखील पोलीस चौकशी करतायत, कारण यापूर्वी देखील मंत्रालय असेल, पोलीस स्टेशन असेल, त्याचप्रमाणे आयुक्तालय असेल या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल जो आहे तो प्राप्त झाला होता। मात्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशा प्रकारे बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल येणं ही धक्कादायक बाब आहे आणि त्याचमुळे पोलीस जे आहेत ते या पुढील चौकशी करतायत। सर्च ऑपरेशन देखील विधिमंडळ परिसरात सुरू असलेलं पाहायला मिळतंय। अंकिता, कुणाल, मात्र अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणात राजकीय नेते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित असतात। आता या ठिकाणी सुरक्षेच्या बाबत काळजी घेण्यासाठी पोलिसांकडून कशा पद्धतीने तयारी करण्यात येते?
विधिमंडळ सुरक्षा रक्षक असतील, त्याचप्रमाणे विशेष पोलीस देखील त्या ठिकाणी तैनात केलेले असतात आणि याचमुळे सर्वांचीच बॅग असेल किंवा सर्व जे अभ्यंग येत असतात किंवा बाहेरून लोक येत असतात त्यांची कसून चौकशी करूनच आतमध्ये सोडलं जाईल, त्यांची तपासणी करून आतमध्ये सोडलं जाईल, जेणेकरून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो विधिमंडळ परिसरामध्ये उद्भवू नये यासाठी योग्य ती खबरदारी जी आहे ती पोलीस आणि विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून घेतली जाणार आहे. कारण विधिमंडळ परिसर हा एक अतिशय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. कारण या ठिकाणी सर्वच जे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळी आहेत, हे वावरत असतात आणि या अशा वास्तूमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल येणं ही धक्कादायक बाब आहे आणि यामुळेच सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली पाहायला मिळते. अंकिता, कुणाल, या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.